हॅलो एव्हरीवन. आज संडे आहे आणि आम्ही चाललो रामेश्वरम कॅफेला. बघूया तिकडे काय काय मिळतं. नवीन नवीन आयटम्स ट्राय करूया. वी आर फायनली हिअर ॲट रामेश्वरम कॅफे. हे बघू शकता लाईन किती आहे तिकडे. जाऊया लाईन मध्ये, बघू किती वेळ लागतो आता. हे फायनल बिल आहे. तुम्हाला ना असे वेगवेगळे कुपन्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल मी इथे कर्ड राईस केलेला आहे, तर हे वेगळं कुपन आहे. इथे तुम्हाला काउंटर दिलाय, हँड टॉस काउंटर. त्यानंतर आपल्याकडे इडली काउंटर वेगळं आहे आणि हे डोसा काउंटर वेगवेगळं आहे. तर हे कुपन तुम्हाला त्या त्या रिस्पेक्टिव्ह काउंटरला जाऊन द्यायचे, तर तुम्हाला ऑर्डर मिळेल. हा मी घेतलाय घी पुडी मसाला डोसा आणि ही आहे घी पुडी इडली. क्रेझी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. लोकांना जिकडे जागा मिळेल तिथे बसून खातात. वीकेंडला तर बिलकुल येऊ नका. जर ट्राय करायचं असेल तर मग तुम्ही मंडे ट्युजडे अशा वीकडेज मध्ये आला तर चालेल. ते टेस्ट वाईज 10 on 10. फक्त मॅनेजमेंट थोडं इम्प्रूव्ह करू शकतं, कारण जेव्हा जास्त लोक येतात एवढी गर्दी आणि एवढा गोंधळ उडतोय तिकडे की थोडस डिफिकल्ट जातं मॅनेज करायला. बट रेकमेंडेड. आणि हा माझा मोस्ट फेवरेट कर्ड राईस. मस्त. खूप एक्स्ट्रीम गर्दी होती. आज संडे पण आहे आणि नेमकी मी 12:30च्या आसपास आली आहे इथे. मे बी लोकांनी ब्रंचचा प्लॅन केला असेल आज. प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी. क्वालिटी वाईज, टेस्ट वाईज 10 on 10. तुम्ही नक्कीच येऊ शकता. बट गर्दी आणि ऑपरेशन्स तिथे थोडं मी नेगेटिव्ह रेट करेन या जागेला, कारण खूप साऱ्या फॅमिलीज होत्या, लहान लहान मुलं घेऊन आलेले होते आणि त्यांची पण ही सेम रिॲक्शन होती की थोडं डिफिकल्ट स्ट्रक्चर आहे, बसायला जागा नाही आहे, क्राऊड मॅनेजमेंट इन शॉर्ट नाही आहे. त्यांनी बाउन्सर ठेवला तर आहे बाहेर, बट इनसाइड खूप केऑस, खूप केऑस. तर जर तुम्ही येणार असाल नक्कीच वीकेंड्स अवॉइड करून या आणि ट्राय करू शकता. डोसा तर खूप छान होता. मी कर्ड राईस ट्राय केला. कॉफीचं माहिती नाही, तिथे मेन्शन नव्हतं. कॉफीचा मस्ट ट्राय, कारण फिल्टर्ड कॉफी आहे. बट जर तुम्ही येत असाल कमेंट डाऊन बिलो मला सांगा, तर मी परत एकदा येऊन नक्कीच सांगेन.